नमस्कार, मी आर.जे. शबाना ऑडिओ बुक क्लबवर आपलं स्वागत करते. आज दादूची लई घाई उडाल्या. आज त्याच्या घरात 3वीचा म्हाळ आहे. त्याच्या आईबाला जाऊन आज 3 वर्ष झाली. दरवर्षी कागावळ ठेवू पतूर कावळ्यासनी दम निघत नाही. कागावळीला कावळा शिवला नाही तर काय तरी आकरीत घडण्याचा संकेत असतो या. आणि ह्या वर्षी का कुणास ठाऊक दादूला लई काळजी लागून राहिल्या. चला तर मग पाहूया या कथेमध्ये नेमकं घडतं काय, ज्याचं शीर्षक आहे कागावळ. याचे लेखक आहेत श्री बास जठार वाघापूरकर. सागरकन्या, गोतावळा, गंमत गाणी, कोंबऱ्या, भाकरीची शपथ असं विपुल लेखन त्यांनी केलं असून यासाठी बरेच पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत. ऐकूया तर बास जठार लिखित कथा कागावळ. कागावळ. अनंत चतुर्दशी झाली आणि म्हाळाच्या महिन्याला सुरुवात झाली. दादूचा 3वीचा म्हाळ असल्यानं आदल्या दिवशी तो सारा बाजार करून घरी येत होता. बायकोनं सरजू भाऊजींच्या घरात जायला सांगितल्याची आठवण होताच तो हातातल्या पिशव्यांसह तिकडे वळला. दाराजवळच भिंतीला पिशव्या टेकून ठेवल्या. कोणीतरी बसण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खुर्चीत बसला आणि आतल्या दिशेला हाक ठोकली. कोण हाय का घरात? कोण पाहिजे? सरजू पाहिजे, जरा काम होतं त्याच्याकडं. हाईत, म्हसरासनी पेंडी घालून येतात. तवर 5 मिनिटं बसा. बरं बरं, असं म्हणून तो सरजू बाहेर येण्याची वाट पाहत बसला. सरजू आणि त्याची बायको दोघंबी माळकरी. माळ घालून 2 वर्ष झाली. अगदी सोजवळ वर्तनाचा देवगुणी जोडा. कुणाच्याही वाळल्या पाल्यापाचोळ्यावर सुद्धा पाय न देणारी ही जोडी अख्ख्या गावात नावाजलेली होती. एकदा तरी या जोडीनं आपल्या घरात जेवायला यावं असं अनेक आस्तिक लोकांना वाटायचं. दादूही त्यातलाच एक होता. ही दोघंबी आपल्या घरी जेवायला येणार अशी आशा बाळगून तो त्यांच्या घरी आला होता. तो बसलेल्या जागेच्या समोर सुंदर असा विठोबाचा फोटो भिंतीवर लावलेला होता. त्या फोटोकडे नजर जाताच त्याच्या मनातील भक्तिभाव उफाळून आला. खुर्चीतून उठून दोन्ही हात जोडत फोटोच्या पाया पडला. चिमटीनं डबल्यातला बुक्का उचलला आणि कपाळाला लावून पुन्हा जागेवर जाण्यासाठी मागं फिरतोय तोच आतून बाहेर येत सरजू म्हणाला, बोल दादूमा, काय काम काढलंस? काम काय काढणार, उद्या आमचा 3वीचा म्हाळ हाय. तुम्ही जोडीनं आमच्यात जेवल्यासा की मनाला बरं वाटेल. दर वर्षाला मी तुम्हा सारा सडा जोडा सांगतोय, तेव्हा ह्या येळेला तुम्ही दोघांनी जोडीनं जेवायला यायला पाहिजे. जरा थांबा, उद्याच्याला कुणाचं आवातनं आले का बघतो, मगच भय नाही ते सांगतो. असं बोलून त्यानं बायकोला हाक दिली. काय ग? बोला बोला, ऐकते. उद्या म्हाळ जेवायला कुणाचं आवातनं आहे का? अजून तरी कोणाचं नाही. बरं बरं, आता कोणी आलं तर नाही म्हणून सांग. उद्या आपल्याला दादूमाच्या घरी जायचंय. बरं सांगते. बायकोचा हुंकार घेऊन सरजू म्हणाला, उद्या दोघंबी तुमच्याकडे जेवायला येतात, काय काळजी नसावी. आता कुणाच्याच हुंबऱ्याला जाणार नाही, तुमचाच हुकार समजून पुढच्या जोडणीला लागतो. खात्रीसाठी पुन्हा एकदा दादूमा म्हणाला. त्याला खात्री देण्यासाठी सरजूनं प्रश्न टाकला, किती वाजता यायचं तेवढं सांगा, त्या येळेच्या आधीच हजर होता म्हणजे तर झालं. हो, जेवणाच्या वक्तापतूर या, लई बी येळ लावू नकासा. बरं, म्हणून सरजूनं हात जोडले आणि दोन्ही हातात 2 बाजारच्या पिशव्या घेऊन दादूमा घराबाहेर पडला. आपल्या घरी पोचल्यावर सारा बाजार बायकोच्या स्वाधीन केला. उद्याच्या तयारीत बायकोकडून काय काय राहिलंय याची शहानिशा करू लागला. थोडा वेळ गेल्यावर केळीचं पान आणलं पाहिजे असा विचार करून दिवळीतलं दात्रीचं खुरपं घेत बायकोला म्हणाला, उद्याच्याला केळीचं पान घेऊन येतो. कुणाच्यातला आणणार? निवऱ्याच्या परड्यात मिळते का बघतो. तिथं हाय का बघा, नाहीतर कासू आत्तीच्या परड्यात ढिगाणं आहेत. आत्तीला सांगून एखादं कापून आणा, त्या नको म्हणायच्या नाहीत. खरं आत्तीसनी सांगूनच आणा. बरं, म्हणून पायात पायतान चढवून तो घराबाहेर पडतोय तोच बायको समजुतीच्या स्वरात म्हणाली, केळीकडे जायच्या वाटेत लई आसकाठ हाय,
तवा पायाकडं बघत जावा. बयाचभर शेंडा असलेलंच पान कापून आणा. तसलंच पान कागावर ठेवायला लागते. नाहीतर मागच्या वेळेसारखं बिन शेंड्याचा आणशीला तेवढ्यासाठी परत मला जायला नग. आणि हुबा उभीच जाऊन या, अजून बरीच काम आहे. असा जातो आणि असाच येतो बघ, असं म्हणून तो घराबाहेर पडला. बायकोच्या म्हणण्याप्रमाणे दुसरीकडे कुठेही न जाता थेट कासू आत्तीच्या घरात शिरला. अंधुगोजेडात डोळ्यांची बुबळं मोठी करून ती तांदूळ निवडत होती. त्याच्या येण्याची चाहूल लागताच घट्ट बांधलेल्या बुचड्यातून सुटलेल्या पांढऱ्याफट केसांच्या डोळ्यासमोर आलेल्या बटा बाजूला सारून तिनं तांदळावरील नजर उचलली आणि त्याच्यावर स्थिरावत ती म्हणाली, काय र दादू, कसा काय फिरकलास? उद्याच्याला आमचं म्हाळ आहेत. कागावर ठेवायला केळीचं पान पाहिजे होतं. तुम्हाला विचारून तुमच्या परड्यातनं आणा असं बायको म्हणाली म्हणून आलोय. खालच्या बाजूला एखादं हाय का बघून घे बाबा. वरच्या पानासनी खुरपं सुद्धा लावू नकोस. सगळ्या केळे आता यायला लागल्यात, तेव्हा त्यासनी जपायला पाहिजे. समजावणीच्या स्वरात बोलून तिनं आपली मान पुन्हा सुपाकडे वळवली. बरं म्हणून तो परड्यात शिरला आणि मनासारं पान घेऊन घरी गेला. होतं तसं खुरपं दिवळीत ठेवलं. आपल्या परड्यात जाऊन दोन्ही बाजूने पान हळुवारपणे धुवून आत आला. त्यावरील पाणी निथळून कोरडं होण्यासाठी ते तट्ट्याच्या लिंपणावर ठेवलं. भातानं भरलेल्या त्याच तट्ट्याला पाठ टेकून उद्याच्या तयारीचा लेखाजोखा मनोमनी आठवत फतकल घालून निवांतपणे जमिनीवर बसला. दादूमाच्या आईबानं मोठ्या हिमतीनं कष्टाचं दिवस बाजूला सारत खायचं दिवस पदरात पाडून घेतलं होतं. आज मी तिला 3 वर्ष झाली हाडाची काडं करून सुखाचे दिवस यायला त्यांनी पोराचा आधार सोडला. तेव्हापासून एकही दिवस तो त्यांच्या आठवणीशिवाय राहिला नाही. आईबाबावर त्याचा फार जीव होता. 2 महिने दोघंबी अंथरुणावर पडली होती. दादूनं त्यांना कसलाच त्रास दिला नाही. उलट त्यांची मनोभावे सेवा करून त्यानं आपला पुत्रधर्म पाळला होता. त्यांची संगत सुटल्यानंतर म्हाळाची जबाबदारी दादूवर पडली. 2 वर्ष सगळं व्यवस्थित पार पडलं. तसं ह्याही वर्षी पार पडू दे असं म्हणून त्यानं बसल्या जागेवरूनच ग्रामदेवतेसह पितरांनाही हात जोडले. एखाद्या गोष्टीचा संबंध दुसऱ्याशी लावून स्वतःला त्रास करून घेणारा आपला भावरती नवरा अशा फालतू चिंतेतून मोकळा होणार नाही हे त्याची बायको ओळखून होती. ती सुशिक्षितांच्या संस्कारात वाढलेली. सतत यानं त्या कारणाने होणाऱ्या शारीरिक त्रासानं ती शाळा शिकली नाही. घरच्यांचे काहीतरी लागे बांधे असल्यानं तिला दादूबरोबर लग्न करावं लागलं. पण ती पारंपरिक बाबींना चिकटून राहणारी नव्हती. त्याच्या मनातील विचारसरणी ओळखून ती म्हणाली, कशाला भलता सलता विचार करत्यासा? त्यासनी बी काळजी आहे की. दरवेळेला अशीच काळजी करत्यासा आणि कागावर ठेवल्यावर कावळ्यासनी दम नसतो या, लगेच जेवून मोकळं होत्यात. उद्या बी कागावर ठेवी पत्र दम असणार नाही बघा. तेव्हा असं भलतं सलतं काय बी मनात आणू नकासा. तसं न बघ, उद्याचं काय सांगता येत नाही. झटक्यात निवड शिवला की सालभर काळजी नाही. मनाला समाधान मिळतं या आणि त्यांची आमच्यावर मर्जी बी हाय असं वाटतं या. पण निवड शिवायला नसला म्हणजे काहीतरी वाईट घडणार ह्यो संकेत असतोय बघ. पलीकडच्यांचंच बघ की, सलग 2 वर्ष त्यांचा निवड शिवला नाही. काय अडकाटी दिल्या कळत बी नाही. म्हणून सारेजण काळजीत जगायला लागल्यात. कुणाचा पायपोस कुणाला नाही. सगळ्या घराची दानादन उडल्या. तसं व्हायला नको असं मनात येते. गप्प बसा, असं काय बी नसतं या. माणसांची मन जुळली की सारं व्यवस्थित होते. मन कलुषित असली तर कुणाचा पायपोस कुणाला नसतोय. आता पहिल्यासारखं दिस नाहीत. आता आपलंच बघा की, कुठली बी गोष्ट करायची म्हटली की आपण दोघं बी एकमेकाच्या इच्छारानं करतोय का नाही. म्हणून तर आपण कधीच आतबट्ट्यात येत नाही. तेव्हा असलं भलतं सलतं विचार डोसक्यातनं आणून कशाला मनाची घालमेल करून घेत असा. कधीच आपली बरोबरी शेजार पाजाऱ्याबरोबर करायची नाही. तसं केल्यावर मनाला शांती मिळतच नाही, उलट काळजी रोग वाढतोय. तुम्ही मरपत्र आईबाबाची चांगली सेवा केल्यासा, मग ते तुम्हाला कशाला काळजीत पाडतील. तेव्हा असले विचार करत बसू नगासा. हितनं उठा,
आणि कामधंद्यात मन गुतवा, म्हणजे मन काळजीत पडणार नाही. बायकोचे हे समजूतदारपणाचं बोलणं ऐकून तो गप्पगार बसला. सहजासहजी माणसाला स्वभाव बदलता आला असता तर माणसाला देवत्वच प्राप्त झाले असते. रात्रभर अशा फुकट्या काळजीनी त्याचा मेंदू पार पोखरून काढला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगुणानं पुरणपोळ्या, येळवण्याची आमटी, भात, भाजी असा स्वयंपाक तयार केला. सांडगे पापड तळले. रात्री झोपण्यापूर्वी लावलेल्या मुरवानाचं चेंबलं शिंक्यावरून खाली घेतलं. केळीच्या पानांच्या मध्यभागी भात ठेवून बनवलेले सारे पदार्थ त्यावर ठेवले. दादूनं परड्यातल्या कुपाटीच्या जास्वंदीची आणलेली 4 फुलं पानांवर ठेवली आणि पान सुपात घेतलं. 1 वर्षापूर्वी पिशवीत कोंबून ठेवलेली चुरगळलेली टोपी हातानीच सरळ करत ती बोडक्या डोक्यावर घातली आणि 2 पेटत्या उदबत्त्यांसह सूप घेऊन तो गल्लीत आला. भरलेला पाण्याचा तांब्या घेऊन सगुणही त्याच्या पाठोपाठ आली. गल्ली अजून सामसूमच होती. सगुणाच्या हातात सूप दिले. पावळणीला उभी करून ठेवलेल्या शिडीवर चढला. हवेतला गारवा अंगाला झोंबत होता. रात्रभर खेळ खेळून दमलेल्या आकाशातल्या चांदण्या हळूहळू निस्तेज बनत चालल्या होत्या. पूर्व दिशेला लालसर रंग सांडल्यावानी दिसत होता. म्हाळ खाऊन सुस्तावलेल्या कावळ्यांचा कावकाव आवाज येत होता. जणू काय आपल्या साथीदारांना काहीतरी इशारा करतो की काय असं वाटत होतं. हीच वेळ कागावर ठेवायला योग्य असल्याचं त्याचं मन त्याला सांगत होतं. हातातलं सूप खापरीवर ठेवलं. त्यातील कागावळीला एका हातानं धरून दुसऱ्या हातानं सूप बाजूला केलं. कागावळीला आधार म्हणून पानाखाली 2 खापऱ्या लावल्या. उदबत्ती ओवाळली. त्याभोवती पाणी फिरवून निवद दाखवला. पेटत्या उदबत्तीला पाहून कावळं कागावळीजवळ येत नाहीत हे माहीत असल्यानं त्या थोड्या अंतरावर लावल्या. दोन्ही हात जोडले आणि शिडीवरच उभा राहून लगेच घ्या रे बाबानू असं काहीतरी पुटपुटला. पुन्हा पाया पडून सुपासह खाली आला. बायकोलाही खालूनच पाया पडायला लावलं. सारं मनासारखं झाल्यावर बायकोला साहित्य घेऊन आत पाठवली. शिडी बाजूला करून आपणही थोडासा बाजूला थांबला आणि कावळा येण्याची वाट पाहू लागला. पूर्वी कावळ्यांनी गजबजणारी गल्ली हळूहळू माणसांनी गजबजून गेली. पाखरांच्या किलबिलाटात माणसांचा आवाज मिसळून गेला. प्रत्येकाने आपापल्या परीनं पितरांना जेवू घालण्यासाठी कागावळ ठेवली होती. पण ती शिवायला कावळ्यांचा पत्ताच नव्हता. बराच वेळ झाला तरी गल्लीत एकही कावळा फिरकत नव्हता. सारेजण कावळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. सगळी माणसं कावळ्यांसाठी खोळंबली होती. एखादा कावळा दिसला की अरे इकडे ये असं म्हणायची. पण भरल्या पोटी तो तिकडे फिरकायचाच नाही. पोटात मोकळी जागा असेल तरच तो भरणार, अन्यथा तो कशाला कागावळीला शिवणार. त्यांची वाट पाहण्यात बराच वेळ गेल्यानं शेवटी वैतागलेला रघु सगळ्यांना म्हणाला, चला घरात, किती वाट बघायची. अरे निवत तरी शिवू दे की, कुठे लढायला जायचंय वे. त्याच्यावर खेकसून दादू म्हणाला, आपण ठेवायचं काम केलंय, आता खाण्याचं काम त्यांचं आहे. भूक असेल तर खातील, नाहीतर उपाशी राहतील. आधीच रोजच्या काळजीनं इतभर फाटली, त्याच्यात असल्या फुकटच्या काळजीनं हातभर फाटायची असं बडबडत तो घरात शिरला. काळानुसार बदलणारे काही जण त्याच्या मताशी सहमती दाखवून आत शिरले. दादूला मात्र त्यांचं पटलं नाही. आपलं पितर जेवल्याशिवाय आपण आत जायचं नाही असा त्यानं निश्चयच केला होता. 2-3 तास झाले तरी एकही कावळा तिकडे फिरकला नाही. त्यामुळं त्याच्या मनात अनेक विचारांचा गोंधळ सुरू झाला. वारंवार हात जोडून तो पाया पडत होता, पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. शेवटी त्याची सहनशीलता संपली आणि हात जोडून तो काकुळतीला येऊन मनातल्या मनात पुटपुटला, काय चुकलं असेल तर पदरात घ्या, खरं एकदास येऊन निवदावर टोच मारून जावा. त्याच्या या काकुळतीचाही काहीच परिणाम झाला नाही. बराच वेळ नवरा आत आला नाही म्हणून सगुणा बाहेर आली आणि लाख विनवण्या करून त्याला आत घेऊन गेली. निवत शिवला नाही याची त्याच्या जीवाला टोचणी लागली होती. त्यामुळे तो दुःखी होता. बायकोबरोबर तो काहीच बोलला नाही. परंपरेला चिकटून असलेल्या नवऱ्याची अवस्था ओळखून त्याला धीर देण्यासाठी ती म्हणाली, अहो तुमचं काम तुम्ही केल्यासा, आता त्यांचं ते बघू देत की, कशाला त्रास करून घेत्यासा.
मनातलं सारं खूळ काढून टाका आणि भटाचं पाय धुवायला जावा. अगं डोसक्यातनं विचार कसं जातील? 2 वर्षात असं कधी व्हायला नाही. माझं काय चुकलं तेव्हा मेल्यावर बी ही मला असा त्रास द्यायला लागला. तुमचं काय बी चुकाय नाही. गप्प बसून डोसकं थंड ठेवा. नवऱ्याकडे बघत ती म्हणाली. आजची घटना मालकांच्या जिव्हारी लागल्याचं तिला कळून चुकलं. यातून त्याला बाहेर काढणं शक्य नसल्याचं तिच्या लक्षात आलं. शेवटी शेजार पाजाऱ्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडून समजूत काढावी या हेतून ती घराबाहेर पडली. आजूबाजूची जाणकार मंडळी समजूत काढण्यासाठी त्याच्या घरी येऊ लागली. दादूची अवस्था पाहून पांडवा म्हणाला, दादू, कशाला नको ते विचार डोसक्यात घेतोस? तुझ्या एकट्याचाच निवत शिवायचा राहिलाय वे, अख्ख्या गल्लीचा निवत शिवायला नाही. तेव्हा ह्यो हाटमोरापणा सोड आणि कामाचं बघ. माणसांना येळकाळ वळकून बदलायला पाहिजे. अगा, तुमचं येगळं आणि माझं येगळं. अखेरच्या घटकेपत्र त्यांची सेवा केली, कसली कसर ठेवली नाही. निदान ह्याची जाण ठेवून तरी त्यांनी निवात शिवायला पाहिजे होता. अगा दादूदा, आज 12 गावाचं माळ आहेत. कुणाकुणाच्यात कावळ्याने खायचं सांग बघू. तेव्हा असला विचार सोड आणि भटजीचं पाय धुवायला चल. समजुतीच्या स्वरात धनादा म्हणाला. लगेच नामा आपण सुशिक्षित असल्याचा फंडा वापरत म्हणाला, हे बघ दादूमा, पहिल्यासारखं कावळं आहेत कुठं? आता त्यांची संख्या कमी झाली. काळ बदलला तसं माणसानं बदललं पाहिजे. आता गावातलाच दाखला घे. 2 वर्षापूर्वी भटजी पाय धुवून गेला, सगळ्यांच्या घरी जायचा. गेल्या वर्षीपासून तो जात नाही. देवळाजवळ बसून आम्हालाच तिथं बोलवते. गरज असेल तो तिथं जातोयच की. लोकसंख्या वाढली मग म्हाळ वाढले. तसं तू एकटा भटजी कुणाकुणाच्यात जाणार सांग बघू. काही जण कागावर ठेवतात, खरं भटजीचं पाय धुत नाहीत. हल्लीची पिढी. म्हणून सांगतोय, आता सगळं विसरून भविष्याचा विचार करा. जग अवकाशाचा वेध घेते आणि आपण रूढी परंपरेला चिकटून बसलोय. म्हणजे मरुपतूर केलेली सेवा फुकटच गेली म्हणायची. दादू गरळ ओकल्यावानी म्हणाला, तुम्ही सेवा केली हे सत्य आहे, पण कावळ्यात पितर कशाला बघताय? माणसातली माणुसकी बघा. भुकेलेल्यांना जेवायला घाला, म्हणजे तुमचं समाधान होईल. नामाचं हे बोलणं साऱ्यांना पटलं, पण दादूला पटलं नाही. तो त्याच्यावर खेकसून म्हणाला, 4 बुकं शिकलास म्हणजे शाना झालास वे. तुझ्या घरातली कागाव ठेवत्यातच की. आता जे बोललास ते बासमोर बोलून दाखीव, मग कसा ठोकतोय बघ तुला. हे ऐकून नामाबरोबर सगळेच शांत झाले. लगेच सगुणा म्हणाली, ही सगळी सांगतात ते जरा ऐकून घ्या, नाहीतर तुमच्या मनाला पटते ते करा. बायकोचं बोलणं ऐकून तो बसल्या जागेवरून उठून म्हणाला, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता भटाचं पाय धुवायसाठी जायला पाहिजे. असं म्हणून तो बसल्या जागेवरून उठू लागताच बायकोनं पुढं होऊन आधार दिला. बायकोच्या खांद्यावर हात ठेवून उठताना त्याचा हात सटकला आणि तो तिच्या डोरल्यात अडकून ते तुटलं. सारं मणी अस्ताव्यस्त पसरले. ह्यो आणि कसला अपशगुन झाला असं म्हणत तो हाबगलाच. मनाचा थरकाप सुरू झाला. बायकोनं समजुतीचे 4 शब्द सांगितल्यावर तो उठला आणि तिला मणी वेचायला मदत करू लागला. या शंकेखोर माणसाचं काही खरं नाही असा विचार करून गल्लीवाल्यांनी तिथून काढता पाय घेतला. बायकोचं डोरलं आपल्या हातून तुटणं म्हणजे आपला जीव धोक्यात अशी खुळचटपणाची भावना त्याच्या मनात घर करून राहिली. त्याचं सारं अंग लटपटायला लागलं. आता आपल्या जीवावर काहीतरी बेतणार या विचारानं तो गर्भगळीत झाला. त्याला धीर देण्यासाठी सगुणा म्हणाली, आहो, चुकून हात लागून तुटले. मनात काडीची बी शंका घेऊ नकासा. सगळं मणी मी गोळा करते. तुम्ही भटाचं पाय धुवून या. लगेच सरजू भाऊजींचा जोडा येईल, त्यासनी वाढायला पाहिजे. बायकोचं ऐकून त्यानं स्वतःला सावरलं आणि आपली कामं आवरली. सकाळचे 11 वाजले होते. बराच वेळ होत आल्यानं तो सगुणाला म्हणाला, अजून कसा सरजू आला नाही? जरा मोहर भू आणि त्याला बोलवूनच आण, म्हणजे लगेच जेवून मोकळं होऊया. काय बी करून आज मिरचीवर औषध मारून घ्यायला पाहिजे. बरं, म्हणून ती घराबाहेर पडली. आपला मानसिक रोग कायमचाच संपवण्याच्या इराद्यानं कीटकनाशकाची सगळी बाटली दादूनं घशात ओतून मोकळी केली. औषधानंही आपला अंमल चालवून
त्याच्या हालचालीसह त्याचा मानसिक रोगही कायमचाच शांत केला. सडाजोडा घेऊन सगुणा घरी आली. नवरा असा काय पडलाय म्हणून ती उठवायला गेली तर तो तिला मरण पावल्याचं समजून आलं. मृतदेहाला कवटाळीत तिनं हंबरडा फोडला. तिचा आक्रोश गल्लीला हादरवून सोडत होता. जसजसे समजेल तसे लोक त्याच्या घरी जमत होते आणि घरावरची कागावळ खाण्यासाठी कावळेही तुटून पडले होते. हा योगायोग पाहून लोक हळहळू लागले. पितरांनी कागावळ शिवली नाही म्हणून दादूने स्वतःचं अस्तित्व संपवून पितराचं काम केलं असं म्हणत म्हणतच लोक त्याच्या अंत्ययात्रेची तयारी करू लागले. तर रसिक श्रोते हो, आजची ही कलाकृती आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास एक थम्स अप जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा, जेणेकरून आपल्याला घर बसल्या सुंदर साहित्यकृतींचा रसास्वाद घेता येईल. आता निरोप द्या. पुन्हा हजर राहीन एखाद्या छानशा कलाकृतीसह. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ रहा. जय हिंद.